आई वडिलांची सेवा करा, दीनदुर्बलाची सेवा करा, गोमातेची सेवा करा. जेवढं तुम्ही हे चांगलं करणार, मनपूर्वक करणार, तेवढी तुम्हाला पुढची गती चांगली प्राप्त होणार. तुमच्या घरी नैसर्गिक वैभव देखील येणार. कारण जो देवाचं करतो त्याचं काम लक्ष्मी करते. जिथं देव रमतो तिथं लक्ष्मी नैसर्गिक येते. विठ्ठला आपलंही चांगलं करा, इतराचंही चांगलं करा. जो जीवनामध्ये इतराचं भलं करतो, देव देखील त्याचं भलंच करतो. म्हणून भला करे सो भला होईगा, भला करो रे भाई, बुरा करे सो बुरा होएगा, बुरा मत करो रे भाई. चांगलं चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं वागा, चांगलं करा, असा संदेश आमचे वडील देत असत. रोज पिंपळनेरला गाव फेरी राम फेरी करत असत. असे विचार सांगत आणि शेवटी असं म्हणत, ऐकल त्याची खुशी, नाही ऐकल त्याची खुशी, रामराज्य की जे चालले पुढे. विठ्ठला तेव्हा असं जीवन पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही. तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी याकरता हे मानव जीवनच लागतं. अन्य जीवनामध्ये नाही कळत, पशुच्या जीवनामध्ये नाही कळत, पाखराच्या जीवनामध्ये नाही कळत, सर्पाच्या जीवनामध्ये नाही कळत. कळण्यासाठी प्रमुख शरीर म्हणजे हे मानव शरीर आहे. कुत्र्याला कळतं का? आणि कळालंच असतं तर कुत्र्याने देवावर अभिषेक केला नसता. कावळ्याला समजलं असतं तर कावळ्याने देवाला गंधच लावला नसता. मग कळतं कुठं? या देहामध्ये, या शरीरामध्ये. करण्यासाठी माणसाने ऐकण्याची सवय ठेवली पाहिजे, श्रवणाची सवय ठेवली पाहिजे. जसं दिल्याशिवाय मिळत नाही, तसं ऐकल्याशिवाय कळत. करण्यासाठी ऐकलंच पाहिजे, श्रवण त्याने केलंच पाहिजे, ग्रंथाचं वाचन त्याने केलंच पाहिजे, तर कळेल. विठ्ठला उत्तम शरीर मानव शरीर. तर याच शरीराने आपण जगामध्ये वाटचाल करताना आपल्या समोर दोन मार्ग येतात. ते दोन मार्गामध्ये एक बीड मार्ग आणि एक नगर मार्ग का? तर हे मार्ग आहेतच, परंतु याही पेक्षा महत्वाचे मार्ग म्हणजे एक श्रेय मार्ग आणि एक प्रेम मार्ग. प्रेम मार्ग एवढा महत्वाचा नाही, श्रेय मार्ग फार महत्वाचा. प्रत्येकाने श्रेय मार्गानेच चालावं, प्रेम मार्गाने नाही. प्रेम मार्ग दुःख देणारा, श्रेय मार्ग सुख देणारा. विठ्ठला श्रेय मार्गामध्ये दुःख नसतं असं नाही, असतं पण आरंभाला थोडं. प्रेम मार्गामध्ये सुख नसतं असं नाही, असतं पण फार कमी. मग आपल्याला कमी सुख पाहिजे का जास्त? जास्त पाहिजे तर श्रेय मार्ग धरा. श्रेय मार्गाशिवाय जीवनामध्ये खरं सुख प्राप्त होणार नाही. म्हणून प्रेम मार्गापेक्षा श्रेय मार्ग कधी उत्तमच आहे. प्रेम मार्गाचा आपण साधारण प्रतीक घेऊ, सर्वांना कळेल असं. जीवनाचा परिचय तुम्हा आम्हा सर्वांनाच आहे. जेवण तसं चांगलं, अन्न तसं चांगलं, पण कधी प्रमाणात सेवन केलं तर. कारण अन्नाचे तारक, अन्नाचे मारक. मावली बोलतात, जिभेचा हात फाटे,
जैविता वाटे गोमटे परी परिणाम शेवटे अवश्य मरण असा स्वराला सुरू उठायला पाहिजे. यावर एक गोष्ट एकदा बिरबल आणि बादशाह सहज फिरण्यासाठी न गेले दिल्लीमध्ये. आता त्याला दिल्ली म्हणतात, पूर्वी हस्तिनापुर. फिरत असताना त्यांना एक बाई दिसली. ती भाजी विकत होती. तिच्याकडे नेमकी भाजी वांग्याचीच फार होती. ती वांगी फार सुंदर होते, काळी कुळकुळीत, जसे काय कृष्णा काढतेच वांगी. मी पाहिलं नाही, पण लोक म्हणतात, त्याचं वर्णन करतात. नाहीतर खानदेशात वांगे एकच काही तसाच राह पोपई तर त्याच्यात फरकच नाही. भले एवढे वांगे विठ्ठला वांगे पाहून बिरबलने सुंदर असं त्या वांग्याचं वर्णन केलं. महाराज, ये तो बैंगन है, बहुत अच्छे है, इसलिए भगवान ने उसके ऊपर छत्र रखा है. म्हणजे भगवंतानं त्याच्यावर छत्र धरलं. आणखी काही सुंदर वर्णन केलं आणि शेवटी राजाच्या तोंडालाच पाणी आलं. काही हरकत नाही, माझ्यासाठी वांगी फार नाही, पण 1 किलो वांगी घेणे. ठरल्याप्रमाणे 1 किलो वांगी घेण्यात आले आणि जो कोणी आपला सेवक आचारी स्वयंपाक करणार असेल त्याच्याकडे देखील बिरबल करून असं सांगण्यात आलं की अशी भाजी बनव की वास फोडणी जर सोनोशी वास कोणोशीच. अप्रतिम ते वांग झालं. शेवटी राजाच्या तोंडालाच पाणी आलं. काही हरकत नाही. आणि गोड रुचकर मानून वांगेने राजाने सगळं वांग भुसलं केलं. अख्खी भाजी खाऊन टाकली. आता ते वांगे राजाच्या पोटामध्ये रात्रीच्या 12 पर्यंत बरे थांबले. पण 12च्या नंतर पोटामध्ये खळबळ 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 पोटामध्ये खालीवर 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 होऊ लागलं. पण रात्रीच कार्यक्रम सुरू झाला. लेरोटाचे झाडे, लेरोटाचे झाडे, लेरोटाचे झाडे. म्हणजे संडासला जाणे येणे हा कार्यक्रम सुरू झाला आणि तो रात्रभर तसाच राहिला. आणि म्हणून त्या राजाला, बादशाला बिरबलचा फारच मोठा राग आला. याच्या शब्दाने हा प्रकार आपण केला, पण सगळा प्रकार आपल्या अंगलटी आला. आणि म्हणून सकाळ कधी होते, बिरबल माझ्याकडे कधी येतो आणि त्याची हजेरी मी कधी घेतो. झाली सकाळ. आला बिरबल. रागावला बादशाह, या मूर्खात तू मूर्खपणा केलास मला सांगण्याचा. त्याचा परिणाम तुझ्या शब्दावर मी भरोसा ठेवला, विश्वास ठेवला आणि रात्रभर मला मरणोत्तर वेदना झाल्या. याला कारण तू आहेस. तुला बिरबल म्हटला, महाराज बैंगन तर बहुत बुरी चीज आहे. वांग फार बेकार, फार वाईट. अरे बाबा, तुझी कालची भाषा कोणती होती, आजची भाषा कशी करतोस? बिरबल सांगू लागला, महाराज मैं बैंगन का दास नहीं, मैं आपका दास हूँ. कारण आपको जिसमें अच्छा लगेगा वैसा बोलना, वैसा करना, ये तो मेरा काम है. लेकिन कितना खाना ये तो आपका काम है, अपना काम है. आरंभाला सुख दाखवतो, पण नंतर मात्र भयंकर दुःख देतो की ज्या दुःखाला तोड नाही, तोड नाही. आणि श्रीमार्ग करतो काय, आरंभाला थोडं दुःख दाखवतो, पण नंतर मात्र भरपूर सुख देतो. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व जनतेला श्री मार्गाचा उपदेश करून लागले की बाबांनो, या जीवनामध्ये अन्य रस्ता धरू नका, आडमार्गी चालू नका, चांगला रस्ता धरा, हिताचा रस्ता धरा, कल्याणाचा मार्ग धरा. काही माणसं म्हटले, ठीक महाराज, तुम्ही जी सांगता ती गोड, पण तुमच्या सांगण्याप्रमाणे एखादा सुपुत्र, एखादी सुकन्या ते जरी या मार्गाने गेले तर त्यांच्याबद्दल तुमचं मत, महाराज बोलतात त्यांच्याबद्दल आमचं मत चांगलंच आहे. उलट त्यांना जे निर्माते, अर्थात त्यांना जे जन्म देणारे आई वडील हे कसे हो याचं गोड चिंतन महाराज
अभंगाच्या पहिल्या चरणात चांगली चाल म्हणले याबद्दल तुमचं कौतुक. आपुलिया हिता जोआसे जागता धन्य माता पिता दयाचिया. तर जो आपल्या जीवनामध्ये आपल्या हिताच्या बद्दल जर तत्पर असेल, जागृत असेल, तरच मग धन्य माता पिता दयाची. आणि त्यांची मुलं तत्पर नसतील तर मग काय, आमच्या कानावर हात आहे. पण ज्यांची मुलं हिताच्या बद्दल तत्पर राहत असतील, प्रयत्नशील राहत असतील, तरच मग धन्य माता पिता दयाची. या पहिल्या चरणामध्ये दोन शब्द अति महत्वाचे. तसा सगळाच अभंग फार महत्वाचा, फारच महत्वाचा. या अभंगाला अनुसरून जो आपलं जीवन जगेल त्याच्यापेक्षा भाग्यवान कोण आहे. हा अभंग म्हणजे जसं सोनच आहे, सोनं. विठ्ठला प्रगती करणारा हा अभंग आहे. या अभंगाचं ज्याने आचरण केलं त्याला सगळं काही प्राप्त झालं असं आपण गृहीत धरा. आपुलिया हिता जोआसे जागता. जागता शब्द आणि हित शब्द अति महत्वाचे शब्द. कारण जागृती म्हणजे आपल्या जीवनाचं रक्षण आणि झोप म्हणजे आपल्या जीवनाचं भक्षण. जो सोता है वो खोता है और जो जागता है वो अपने जीवन में कुछ पाता है. एकंदर जागृती चांगली, झोप जरा वाईट. द्रौपदीचे मुलं मरण पावले. 5 पांडवाची पत्नी कोण? द्रौपदी. तिला 5पासून 5 मुलं झाले. ती सगळी मारले गेले. त्याला कारण झोप झाली. त्यांना जर झोप लागत नव्हती तर त्यांना मृत्यू येत नव्हता. किंवा अभिमन्यू हा अर्जुनाचा मुलगा, याच्या मरणाला देखील कारण काय झाले तर झोपच झाली. किंवा काही वेळेला कीर्तन खारट होत असतं त्याला कारण देखील झोपच आहे. एकदा भजन करा, पुढची गोष्ट सांगतो. गावामध्ये फार मोठा नामसप्ताह चालू होता. त्या सप्ताहामध्ये कीर्तन श्रवणासाठी तुफान गर्दी, तुफान गर्दी, तुफान गर्दी. तर त्याच गावातील एक बाई एकही कीर्तन न सोडणारी, रोज रोज कीर्तनाला येणारी, पण एके दिवशी तिने आपल्या पतिदेवाकडे फारच आग्रह केला, काही करा पण आज चलाच, आज चलाच. अति आग्रह केला आणि ती बाई आपल्या पतीला घेऊन कीर्तनासाठी आहे. पण त्यांना एवढी काही गोडी नव्हती, रुची नव्हती, आवड नव्हती. ती जरा मागे बसली.
एक दगड पाहिला, त्याला पाठ लावली आणि कीर्तन ऐकू लागले. आणि कीर्तन ऐकता त्याला लागली झोप लागली. पण कोणती झोप? कारण झोपेचे काही प्रकार आहेत. पाचखानी झोप, चक्री झोप, डोळवाची झोप, तोंडवाची झोप, असे झोपेचे प्रकार आहेत. पाचखानी झोप म्हणजे या खानात जर झोपला तर रात्री त्या खानातच उठणार. लोटाळत एवढे खण पार करत नाही, पण कमीत कमी एक तरी खण पार करतात. ही काही खणी झोप. काही माणसं रात्री झोपल्याची सरळ झोपतात, पण एकदा का झोप लागली की नाच कार्यक्रम सुरू एवढे गरजे नाही होत, पण सकाळपर्यंत चक्री झोप. आणि काही माणसाची झोप म्हणजे डोळे वाचे झोप. आपल्याला वाटतं हे जागे आहेत, आपल्याला वाटतं हे जागे आहेत, पण ते मात्र जागे नसतात. फक्त त्यांचे डोळेच उघडे दिसतात. ही डोळे वाची. आणि काही माणसं झोप म्हणजे तोंडवाशी झोप. शेवटी याला जी झोप लागली ती तोंडवाशी झोप. शेवटी तिथे एक आलं कुत्र आणि त्या कुत्र्याला निवांत सापडलं पात्र. निवांत सापडलं. लगेच त्या कुत्र्याने आपली टंगडी वर केली, आपला कार्यक्रम केला आणि कुत्रा निघून गेला. मोठ्या रंगामध्ये कीर्तन चालू होता कीर्तन संपलं. लोक उठू लागले, आपापल्या घरी जाऊ लागले. बाई उठून पाहू लागली तर आपले मालक झोपले. आली जवळ, उठू लागली, सांगू लागली, उठा 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 उठा. किती कीर्तन गोड झालं. उठल्याने सांगू लागलं, अगं कसलं गोड, सगळं खारट. कशामुळे? याच्या झोपेमुळे. तर जागता शब्द अति महत्वाचा शब्द आहे. जागे राहा, आळशी राहू नका, तत्पर राहा. जो आळशी झाला त्याचं सुखच मिळेल. आळशी माणसाला सुख मिळत नाही, तत्पर माणसाला जी मिळतं ती याला मिळत नाही. शब्द आहे. आपण हित कशाला समजतो? लग्न करणं हित, मुलगा होणं हित, नोकरी लागणं हित, शेत विकत घेणं हित, घर नवं तयार करणं हित, हे सगळे हित आहेत. व्यापार करणं हित, हे सगळे हितच आहेत. परंतु ज्याला खरं हित, बरं हित म्हणतात ते मात्र वेगळं आहे. महाराज म्हणतात ना, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. तर हित ते करावे देवाचे चिंतन. तर यामध्ये खरं हित आहे, खरं सुख आहे. नामस्मरण करणं फार मोठं हित आहे. दान धर्म करणं मोठं हित आहे. दुसऱ्याचा मान सन्मान ठेवणं हे देखील फार मोठं हित आहे. कारण त्यातून आशीर्वाद मिळतो, नैसर्गिक येतो. आईवडिलांची सेवा करणं हित आहे, दीनदुर्बळाची सेवा करणं हित आहे, गोमातेची सेवा करणं हित आहे. जेवढं म्हणून तुम्ही चांगलं करणार त्याच्यात तुमचं हितच आहे. हितच हित. आपण
आपलं भलं करण्यासाठी कोणाला त्रास करू नका, कारण त्रास करणं हे पाप आहे आणि दुसऱ्याला सहकार्य करणं, परोपकार करणं हे पुण्य आहे. अनेक नाही जोडा तुझा याची, अनेक नाही जोडा तुझा याची, तुझा याची, अनेक नाही जोडा तुझा याची, अनेक नाही जोडा तुझा याची. कृष्ण बरोबर बापाचे पडतील अनेक नाही जोडा तुझा याची, अनेक नाही तुझा राम महाराज गीते यांनी सुंदर प्रमाण दिलं. अगदी फिट परोपकार करणं हेच पुण्य आणि दुसऱ्याला पीडा करणं हेच पाप आहे. पुढे जाऊन तेच पाप तुम्हाला दुःखात घालवणार. ती त्याचा जो त्याची जी शक्ती आहे, त्याचा जो प्रभाव आहे, ती कधी दाखवण्याची राहत नसतो. थोडा टाइम लागतो, पण ते येणार म्हणजे येणार. दुःख बरं का. आणि पुण्य केलं तर जरी टाइम लागला पण कधी ना कधी त्याचं फळ मिळणार, म्हणजे सुखाच्या रूपाने. गोष्ट जरी झाली तर लगेच मिळते असं काही नाही. एखाद्याच्या जीवनामध्ये मिळतं, कारण जसं आपण म्हणतो तो पण लगेच रूप येतं का, काही टाइम जातो, नंतर ते त्याचा प्रकाश पडतो असा भाग आहे. पण पुण्य करा. माणसाच्या जीवनामध्ये पाप अजिबात नसावं, सगळं काही पुण्यच असावं. कारण पुण्य करतं काय सुख देतं, पाप करतं काय दुःख देतं. समय असते मग सांगतो, घर जरी असलं, घराची जागा तर तिथं देखील कोराकोरीच करतात. शेत जरी असलं तर त्याची कोराकोरीच करतात. जो करतो त्याला भोगावा लागतो. बाकी घर सर्व शाबूत राहतं. जो कोराकोरी करतो, पैसे बुडवतो, घर नाही, पण त्याला ते दुःख सहन करावं लागतं, त्याला ते दुःख येणार. माणसाने आपलंच आपण खावं, उलट आपल्यातलं काहीतरी दुसऱ्याला द्यावं. याला संस्कृती म्हणतात, याला पुण्य कर्म म्हणतात. हे तर पहिलं कळालं पाहिजे, कसं वागावं हे लक्षात आलं पाहिजे. कीर्तन 100 ऐकले पण काही परिवर्तनच नाही, काय त्याचा उपयोग आहे. आपल्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आपल्यामध्ये परिवर्तन तर आपलं पुढचं जीवन सुखात जाणार. नाही या जीवनामध्ये मिळालं तर त्याची पावती पुढच्या जन्मात तरी तुम्हाला मिळणार. कारण भगवान असा आहे, तो कोणाचा फुकट घेत नाही आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही. आपुरिया हिता जुवासे जागता, धन्य माता पिता तयाचिया. तर जो आपल्या जीवनामध्ये आपल्या हिताच्या बद्दल जर तत्पर राहत असेल, प्रयत्नशील राहत असेल, तरच मग धन्य माता पिता याची. अर्थात ही जी मुलं आहेत, ही मुलं म्हणजे सात्विक. आणि अशी सात्विक मुलं ज्या कुळामध्ये यांचा जन्म होत असेल, तर अशा त्या मुलाचा, अशा त्या मुलीचा आनंद कोणाला होतो? अभंगातील दुसरी कन्या पुत्र होती जी सात्विक, दुसरी कन्या पुत्र होती जी सात्विक, दुसरी कन्या पुत्र होती पुत्र
सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कुळामध्ये अशी चांगली प्रजा, चांगले मुलं, चांगल्या मुली, जरी यांचा जन्म झाला तर त्यांचा आनंद हा जगाच्या चालकाला, विश्वाच्या मालकाला होतो. जेणेकरून आपल्या जीवनाचा आनंद देवाला झालाच पाहिजे असं माणसाने वागलं पाहिजे. ही फार मोठी पावती आहे. पहिला शब्द कन्या घेतला, नंतर शब्द पुत्र घेतला. शक्यतो जीवनामध्ये पहिली मुलगी असावी, कारण पहिली बेटीन तो पुरोटी, नाहीतर पहिला बेटांचे मनगोटा. हा सगळा दैवाचा खेळ असतो. हा सगळा दैवाचा खेळ असतो. पण कन्येला महत्व आहे. आपण पुत्राला फार मोठा भाव देतो, पण कन्येला देखील टाळू नका. प्रेमाच्या बद्दल विचार केला तर कन्येचंच प्रेम जास्त राहतं मुलाही पेक्षा. कोणी राग मानू नका इथं. हा विठ्ठला पुत्र देखील फार समंजस असतात, फार समंजस. त्यांच्या जीवनामध्ये मातृभक्ती, पितृभक्ती जिवंत असते. ते जिवंतपणे तर सेवा करतातच करतात, पण जरी आई वडील दिले तर या रूपाने ते सेवा करत राहतात. याला महत्व. विठ्ठला जीवनामध्ये मुलगाही असावा, जीवनामध्ये मुलगी असावी, अर्थात पुत्रही असावा आणि कन्याही असावी. पण तो पुत्र कसा आणि ती कन्या कशी, चोखोबा महाराजांचं एक अभंग आहे. ऐसा पुत्र देवा देवा, 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 ऐसा पुत्र देवा देवा. अगदी सुंदर प्रमाण आहे. ऐसा पुत्र देवा देवा, देवा मला पुत्रही द्या आणि कन्याही द्या. पण तो पुत्र कसा आणि ती कन्या कशी. कन्या ऐशी तरी दे दैसी मीरा मुक्ताबाई, ऐसा पुत्र भावा गुंडा ज्याचा तिही लोके झेंडा. पुत्र चांगला झाला तर एकाच कुळाचा उद्धार होतो, आणि मुलगी चांगली जर निघाली दोन्ही कुळाचा उद्धार करते. ते बापाकडचाही करते आणि इकडं सासरकडचाही करते. पुत्रही असावा, कन्याही असावी, पण त्यांचं वर्तन चांगलं असावं, त्यांची सेवा चांगली असावी, त्यांची इमानदारी चांगली असावी. या गोष्टी जीवनामध्ये असतील तर त्या जीवनाची प्रगती होते. त्या जीवनामध्ये सुख नेहमी त्या घरी खेळत राहतो. फार मुलं होण्यापेक्षा बरं का जाऊन बाबा कमी मुलं असावे, कमी असावे. कोणत्याला फार होते, पण सगळे शिवासारखे झाले. पाचच तसे 3च होते, पण आपण 5 म्हणू, कारण त्यांच्यात भेद नव्हता. कोणत्याने कधी भेद केला नाही. माद्रीपासून 2 मुलं कोणते, नकुल सहदेव
आणि हे तीन मग धर्मराज, भीम, अर्जुन. या कुळामध्ये भीम अर्जुन आहेत. ऐका हा विचार पांडवांचा, तसा यांचा देखील विचार. 5 मुलं पण सगळे शिवासारखी झाली. गांधारीला 100 मुलं पण सगळे मूर्खच निघाले. थोडेच एक जरी असला तरी चालेल, दिसते चांगला असावा. हो, चांगला असावा याचं प्रमाण आहे ना. एकच पुत्र माय पोरे पोरे वरुणी पोरे, एकच पुत्र माय पोरे. हरी स्मरणे उघडी गुळे कोटी पोरे, एकच पुत्र माय पोरे पोरे, एकच पुत्र माय पोरे. आणि फार मुलं होण्यातून जर आईला मोठेपण मिळत असेल तर आपल्याला कोंबडीला मोठं समजावं लागेल. कशाला? कोंबडीला मोठं समजावं लागेल. कारण कोंबडीला फार पिल्ले असतात. इकडे पिल्ले, तिकडे पिल्ले, मागे पिल्ले, पुढे पिल्ले, पिल्ले 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 पिल्ले. पण ते पिल्ले काय कामाचे? काही कुत्री खातात, काही मांजर खातात आणि काही शिल्लक राहील तर काही मासे टपूनच असतात. म्हणून थोडे मुलं पण चांगले असावेत, हुशार असावेत, सद्गुणी असावेत. विठ्ठला ज्यांची मुलं वर्तनशील, सात्विक, त्यांच्या आईवडिलाचं जीवन म्हातारपणामध्ये सुखाचं जातं. ज्याला आपलं जीवन सुखाचं जावं असं वाटतं ना, त्याने आपले मुलं सात्विक करावेत, सद्गुणी बनवावेत, तर त्यांचं म्हातारपण सुखात. कोणी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे कोणा वाटे देवा. सात्विक शब्द ठेवला. सात्विक तर 3 गुण आहेत: रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. सत्वगुण सर्वश्रेष्ठ आहे, तो सगळ्यांचा राजा आहे. नेहमी जीवनामध्ये प्रगती होण्यासाठी सत्वगुण चांगला आहे. पुढची गती चांगली वर यांना स्थान नाही, रजोगुणाला स्थान नाही आणि तमोगुणाला तर नाहीच नाही. सत्वगुणाला देवाच्या दरबारामध्ये स्थान आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हा मनुष्य चांगला का वागला, बरा का वाईट, त्याच्या वागण्यातून कळतो. ज्या अर्थी कीर्तन चांगलं ऐकतो, कीर्तन चांगलं ऐकतो, आपले सर्व कामं सोडतो, पण कीर्तन चांगलं ऐकतो, अर्थात देवाला वेळ देतो. समजा तो सात्विक, समजा तो सात्विक, आणि एकही पुढाऱ्याची सभा सोडत नाही आणि चुकून कधीच कीर्तनात येत नाही. समजा तो राधस, रजोगुणी. आणि तमोगुणी कोण? एकही पिक्चर सोडत नाही, वाईट वक्त पाहिल्याशिवाय राहतच नाही, मोबाईलमध्ये चांगलं पाहतच नाही, वांगलं पाहिल्याशिवाय राहत नाही. याला म्हणतात तमोगुणी म्हणतात. तमोगुण कधीच चांगला नसतो. रजोगुणही देखील तो एवढा बरा नाही. बऱ्याच बरा गुण म्हणजे सत्वगुण. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल आपण या रूपातून करू शकतो बरं का. सर्वत्र हा नियम लावू नका. समजा एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील आईचे, वडिलांचे, साधू संतांचे, समाजसेवकांचे, दानशूरांचे, पतिव्रतांचे, भगवंताचे, गुरुजनांचे, गोमातेचे, अन्नदात्यांचे, असे जर फोटो घरात दिसतील, नामधारकांचे असे फोटो घरात दिसतील तर ते घर आहे. या काय म्हणतात त्याला? याला म्हणतात सत्वगुण. सत्वगुण म्हणतात.
आणि एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील स्वतःचे, पत्नीचे, मुलांचे, मुलींचे, जावयांचे, मित्रांचे, पुढाऱ्यांचे, समजा ते घर आहे रजोगुणी, सर्वच पुढारी धरू नका. काही पुढारी फार चांगले असतात, फार असतात. आणि एखाद्या घरामध्ये आपण जर फोटो पाहू लागलो तर त्या ठिकाणी नटींचे, हर्षद मेहता सारख्यांचे, राजेन सारख्यांचे, गुंडांचे, टग्यांचे, मूर्खांचे, चोरांचे, आणखी काय असे जर फोटो दिसतील तर ते घर आहे समोहुनी. विठ्ठला विठ्ठला कोणी कन्या पुत्र होते जी सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. भगवंताला चांगल्या प्रजेचा, चांगल्या मुलांचा, चांगल्या मुलींचा निश्चितपणे आनंद होतो. विठ्ठल भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज असो आपले पंढरी बाबा दौंड यांच्या सातव्या पुण्यतिथीसाठी आपल्या गडाचे म्हणजे वेणगडाचे महंत विठ्ठल महाराज आलेले आहेत. त्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देऊ. मला असं समजलं की ते दरवर्षीच येतात, कारण पंढरी बाबा आणि गडाचा फार अति संबंध होता. मी सांगितलं की गडाच्या टाळकरी मंडळीमध्ये पंढरी बाबा म्हणजे राजा होते. राजा शेवटपर्यंत त्यांनी गडाची सेवा केली. भाऊ असताना सेवा केली, गोरक्ष महाराज असताना सेवा केली आणि विठ्ठल महाराज असताना देखील त्यांनी सेवा केली. सेवेत कधी त्यांनी टाळाटाळ केली नाही. आलं का लक्षात? असं महत्वाचं जीवन ते जगले. पुढे कन्या पुत्र होते जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अशी जी सात्विक मुलं, सात्विक मुली यांचा आनंद भगवंताला होत असतो. पण अशी जी सात्विक मुलं मुली आणखी ती करतात काय?
गीता भागवत करीती श्रवण. तर हे दोन ग्रंथ अति महत्वाचे, गीता आणि भागवत. गीता ग्रंथ हा विश्वग्रंथ, याचा निर्माता भगवान कृष्ण. हा ग्रंथाचे जन्मस्थान म्हणजे हरियाणा, कुरुक्षेत्र. उपजले हित गुज त्याचे श्याम सुंदरा अर्जुनाचे, बोल निघाले भगवंताचे. हीच गीता माऊली धन्यती ज्ञानेश्वर माऊली, धन्यती ज्ञानेश्वर माऊली. जसं ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान नेवासा आहे, तसं गीतेचे जन्मस्थान कुरुक्षेत्र आहे. असा गीता ग्रंथ. आहेत ग्रंथ जगामध्ये पण गीतेसारखा नाही. आहेत पंथ जगामध्ये पण प्रेमासारखा नाही. आहेत सज्जन जगामध्ये पण आपल्या सद्गुरू सारखा नाही. आणि आहेत वस्तू जगामध्ये पण भगवंतासारखी नाही. विठ्ठला हरि सम जग कछु वस्तू नाही, नाही प्रेम सम पंथ. सद्गुरु सम सज्जन नाही, नाही गीता सम ग्रंथ. असा हा सकळ ग्रंथाचा राजा म्हणजे गीता ग्रंथ. अशा या ग्रंथाचं ते सात्विक मुलं श्रवण करतात. गीता भागवत, पुन्हा भागवत ग्रंथ. श्रीमद भागवत याचे 12 स्कंद आहेत. याला श्रीमद भागवत म्हणतात. आणि 11व्या स्कंदावर जे काही नाथ महाराजांनी भाष्य केलं तर त्याला नाथ भागवत म्हणतात. त्याची प्रसिद्धी नाथ भागवत या नावाने आहे. पण तुकाराम महाराज नाथाचं वर्णन करताना असं म्हणतात, तुका म्हणे भागवत, तुका म्हणे भागवत, तुका म्हणे भागवत, तुका म्हणे भागवत, करीती श्रवण. अखंड चिंतन कोणाचे, तर अखंड चिंतन विठोबाचे. विठोबा वेळ बराच झाला होत आहे आणि पुढे बहुत कमी आहे. मला नाही पण तुम्हाला केळी कसं पुजायचे आहेत. तेव्हा असे जर असले, अर्थात कसे या अभंगाप्रमाणे जर असे असले तर त्यांचीच मला सेवा घडावी असं तुकाराम महाराज शेवटी सांगतात. तुका म्हणे मन, तुका म्हणे मन, घडताची सेवा
म्हणे मज तुका म्हणे मज घडताची सेवा तुका म्हणे मज परी माझा दैवा पार नाही परी माझा दैवा पार नाही परी माझा दैवा पार नाही कुळे कन्या पोट कुळी कन्या पोट होती दे साधिक कुळी कन्या पुत्र परी माझा दैवा पार नाही परी माझा दैवा पार नाही पुरी कन्यापुत्र पुरी कन्यापुत्र होती सात्विक पुरी कन्यापुत्र याचा हरिक वाटे देवा वाटे देवा दयाचा हरी वाटे देवा